हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण पाहतो की इकडे आता दुष्यंत आणि कृष्णाची हळद सुरू असते. दरम्यान कृष्णाचं लक्ष हे बरोबर जयकांतच्या हातावरती जातं आणि मग त्याची जखम दिसते. कृष्णा लगेचच दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, ओ दुष्यंत सरकार, अहो इकडे बघा की. त्यावर दुष्यंत कृष्णाकडे बघतो तर कृष्णा म्हणत असते, ती बघा की, जयकांतच्या हातावरची जखम दिसायला लागल्या, ती बघा. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र दुष्यंतला राग येतो. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? हे बघ, उगाचच्या उगाच काहीतरी बरळू नकोस. दुष्यंत माझा भाऊ आहे तो, आणि जयकांत हा रांगडे पाटलांचा मुलगा आहे. बाईकडे वाकड्या नजरेने बघण्याची त्याची हिंमतसुद्धा होणार नाही. तू उगाचच्या उगाच काहीही बोलशील का? आणि हे बघ, लक्षात ठेव, तुझ्याबरोबर जे कुणी वाईट वागण्याचा प्रयत्न केला आहे त्याला शोधण्यासाठी ऑलरेडी मी माणसं कामाला लावली आहेत. पोलीससुद्धा तपास करत आहेत. त्यामुळे तू काहीतरी बरळू नकोस, कळलं तुला? शांत राहा जरा. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतला म्हणते, सॉरी, चुकलं माझं. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत हा 2 मिनटं शांत राहतो आणि मग तो सुद्धा कृष्णाला म्हणायला लागतो, सॉरी, माझंसुद्धा चुकलं. मी तुझ्यावरती एवढा आवाज चढवून बोलायला नको होतं. त्याबरोबर कृष्णा आणि दुष्यंत एकमेकाकडे बघत राहतात. मग अचानक समोरून एक मुलगा येतो. आता तो दुष्यंतला बळजबरीने म्हणत असतो, अहो दुष्यंत सरकार, असं काय करता? आज तुमची हळद आहे आणि तुम्हीच इथे बसून राहिलात. नाही नाही नाही, असं चालणार नाही. चला लवकर तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर जरा एन्जॉय करा, जरा नाचा. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही नको, मी इथेच ठीक आहे. त्यावर तो मुलगा म्हणतो, अहो नाही नाही नाही, असं नाही चालणार, एन्जॉयमेंट तर झालीच पाहिजे ना. त्यावर मग आता दुष्यंत म्हणत असतो, अरे पण बाबा मला नको आहे ते सगळं. त्यावर तो म्हणतो की नाही दुष्यंत सरकार, असं चालणार नाही, तुम्ही चला म्हणजे चला. आता हे सगळं खरं तर मुद्दामून जयकांतच करायला लावलेलं, जेणेकरून दुष्यंत हा कृष्णापासून जरा लांब जावा. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा त्यांच्याबरोबर येतो. तर दुष्यंत आता म्हणत असतो, अरे ही कसली बळजबरी आहे. पण दुष्यंतकडे पर्याय नसतो. दुष्यंत येतो आणि मग काय, आता तुला हळद लावायची आहे या गाण्यावरती सगळेजण नाचत असतात. दुष्यंतला अजिबात त्या लोकांबरोबर नाचण्यात काहीच रस नसतो. पण आता सगळ्यांनी एवढी जबरदस्ती केलेली असते, बळेने एवढं आणलेलं असतं, त्यामुळे मग दुष्यंतला तिथे थोडाफार हात वरती करण्याशिवाय पर्याय नसतो. दुष्यंत हा नाचण्याचं नाटक फक्त तेवढं करत असतो. इतक्यात आता जयकांत हा मागच्या मागे गपचूप हळूहळू गायब होतो आणि आता तो येतो मंडपाच्या मागच्या बाजूला. आता तिथे सर्व दारू पिण्याची व्यवस्था करून ठेवलेली असते. मग काय, आता जयकांत हा बरोबर एक ग्लास सरबत तिकडे घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये एक छोटी दारूची बाटली उलटी करतो आणि आता तो ती घेऊन चाललेला असताना अचानक दुष्यंत त्याच्या मागे येतो. आता जयकांत घाबरलेला असतोच. इतक्यात त्या ठिकाणी आता एक मुलगा येतो आणि दुष्यंतला म्हणतो, दुष्यंत सरकार, बाहेर पोलीस आलेत, त्यांनी तुम्हाला बोलवलंय. दुष्यंत लगेचच त्याला सांगतो, तू पुढे हो, मी आलोच. आणि मग तो जयकांतकडे न बघताच तसाच मागे फिरून पोलिसांकडे जात असतो. इतक्यात त्याच्यासमोरून एक सरबत वाटणारे काका येतात. दुष्यंत त्यांच्या ट्रेमधला एक सरबताचा ग्लास उचलतो आणि कृष्णाकडे घेऊन येत म्हणतो, हे घे, पिऊन घे. त्याबरोबर कृष्णा तो सरबताचा ग्लास घेते आणि मग कृष्णाला लगेचच आठवतं ते म्हणजे दुष्यंतने किती प्रेमाने तिला हा ग्लास दिलाय. त्याबरोबर आता इकडे पोलीस हे आलेले असतात. तर दुष्यंत हा त्यांच्याकडे आलेला असतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, मिस्टर दुष्यंत, तुम्ही एका माणसाचं वर्णन सांगितलं होतं, त्याने तुमच्या बायकोचं अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशा ह्याच्याबद्दल तर आम्ही त्याला अटक केलेली आहे. म्हणजे तुमच्या वर्णनाप्रमाणे जो माणूस होता त्याला आम्ही अटक केलेली आहे. आता तुम्हीच बघा. मग दुष्यंत समोर त्या माणसाला आणलं जातं. तर इकडे त्या माणसाला लगेचच आठवायला लागतं की तो बाळू म्हणजेच दुष्यंतच्या भावाचा अर्थात जयकांतचा मित्र असतो. आणि तो जयकांतला म्हणालेला असतो, जयकांत शेठ, अहो आपण तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे. अगदी आपला जीव जरी गमवावा लागला का नाही आपल्याला, तरी बी तयारी आहे आपली. तुमच्यासाठी आपण जीवावर भी उदार होऊ शकतोय. काय समजतंय नवं? त्यावर जयकांत त्याला म्हणाला होता, बघ, नक्की जीवसुद्धा देऊ शकतोस माझ्यासाठी? त्यावर तो म्हणाला होता, अहो होय हो जयकांत शेठ. त्यावेळेस मग जयकांतने काय केलं होतं, जयकांतने खरोखर त्याच्या हाताला चावा काढला होता आणि म्हणाला होता की आता तुला जीव द्यायची गरज लागणार नाही. त्यानंतर आपण पाहतो की आता इकडे भक्ती ही कृष्णाला म्हणत असते,
कृष्णे, अगं बघ की समधी जण केवढी भारी नाचायला लागलेत, आपणच इकडं काय करायलोय. चल की आपण बी जरा जाऊन नाचूया. हळद आहे ना वास तुझी, मग असं कशापायी बसायचं, चल की थोडं नाचू. तर कृष्णा तिला म्हणत असते, ए भावा नको तिकडं जायला. अगं बघ की समधी पेताड माणसं आहेत तिकडं, उगाच तराट आहेत सगळी, त्याच्यात आपण कुठं, त्यापेक्षा आपण इथंच बरे. कृष्णा म्हणते नको की जायला. त्यावर भक्ती लगेच म्हणते, अगं बघ की बायका माणसं नाचतात तिकडच्या अंगाला, नाचू की आपण बी. कृष्णा म्हणते नाही नको, मी इथंच बरी आहे. तोपर्यंत आता जयकांत संधी साधतो आणि दुष्यंतने कृष्णाला जो ज्यूसचा ग्लास दिलेला असतो तो कृष्णाने ज्या टेबलावर ठेवलेला असतो, जयकांत बरोबर जाऊन त्या ग्लासाबरोबर दारूचा ग्लास बदलतो आणि स्वतः मात्र तिकडनं पळ काढतो. त्याबरोबर मग आता कृष्णा ही ज्यूस प्यायला जेव्हा ज्यूस उचलते त्यावेळेस आता तिला जरा वेगळं जाणवतं, तिला जरा चव वेगळी लागते. पण शेवटी दुष्यंतने ज्यूस दिलेला असतो त्यामुळे तो ज्यूस न पिणं हा कृष्णाकडे पर्याय नसतो. कृष्णा विचार करते कदाचित ह्या ज्यूसची चवच अशी असेल आणि मग कृष्णा आता तो ज्यूस अगदी शांतपणे छान पद्धतीने पित असते आणि पिताना तिला दुष्यंतची आठवणसुद्धा येत असते. तर आता इकडे दुष्यंत हा बाळूला म्हणतो, बाळू ना रे तू, साहेब ओळखतो मी याला, जयकांतचा मित्र आहेस ना. लाज नाही वाटली हे असं वागताना. आणि मग तो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणत असतो, खरोखर सांगायचं झालं ना तर आता मला खूप इच्छा होती आहे तुला मारायची, पण काय आहे ना, आज माझ्या घरातलं वातावरण मला अजिबातच खराब करायचं नाही आहे आणि त्यामुळे मी तुला मारत नाही आहे, समजलं ना, असं म्हणतो. त्याबरोबर तो पोलिसांना म्हणतो, साहेब घेऊन जा याला. पोलीस लगेचच त्या माणसाला घेऊन जातात. तर मग दुष्यंत हा सिनियर इन्स्पेक्टरजवळ बोलत असतो. तो त्यांना सांगतो, साहेब खरंच थँक्यू व्हेरी मच की तुम्ही या माणसाला पकडून काढलत आणि इतक्या लवकर शॉर्ट नोटीसवर पकडलत ते सुद्धा. फक्त आता माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, ती म्हणजे याला चांगली शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा कुठल्या मुलीकडे, स्त्रीकडे हे असं वाईट नजरेने बघताना किंवा कोणत्या स्त्रीबरोबर हे असं वागताना ह्याला जरा आडी आली पाहिजे. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेबसुद्धा दुष्यंतला म्हणतात, तुम्ही काळजी करू नका दुष्यंत, हे बघा आम्ही याला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची काळजी घेऊच. दुष्यंत म्हणत असतो, आणखीन एक विनंती करायची होती साहेब. नाही म्हणजे जर हे सर्व काही जरा कॉन्फिडेन्शियस राहिलं असतं तर बरं झालं असतं. नाही म्हणजे काय आहे ना, कॉन्फिडेंट राहिलं तर बरं होईल, कारण म्हणजे ह्यामध्ये माझ्या बायकोचं. त्याबरोबर लगेचच आता सगळी पोलिसांना हकीकत कळते आणि ते म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, हे सगळं काही अगदी आपल्यामधलं सिक्रेट राहील, कॉन्फिडेन्शियल राहील. त्यानंतर आता इथे आपण पाहतो की कृष्णाने बघता बघता सर्व ग्लास संपवलेलं असतं. म्हणजे आता ती छोटी बॉटल दारूची सगळी प्यायलेली असते आणि त्यामुळे आता कृष्णाला एका पॅकमध्ये नशा फुल झालेली असते. इतक्यात तिच्याकडे भक्ती येते आणि म्हणत असते, कृष्णे अगं काय चाललं आहे तुझं, कशा पायी इथं बसून राहायचं आहे, अगं चल की मजा करू ना आपण बी नाचून, बघ की समधे कसे मस्त नाचायला लागलेत, मग आपण कशा पायी इथं बसायचं. कृष्णा म्हणते, अगं काय तुझं, आणि मग लगेचच आता ती पदर खोचते कमरेला आणि म्हणत असते चल नाचू. आणि मग आता कृष्णाही हलत असते नुसती. त्यावर भक्ती तिला म्हणत असते, काय हे कुठं. त्यावर कृष्ण म्हणते, अगं तूच म्हणालीस ना व हळद आहे म्हणून, मग नाचायला चल. आणि मग आता लगेचच कृष्णा तिकडे आलेली असते आणि आता कृष्णा ही लगेच नाचायला सुरुवात करते. सगळ्या लोकांना तिने बाजूला कॉर्नरला उभं केलेलं असतं आणि ती आता नाचत असते. अरे भावड्या 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 तुला हळद लावायची हाय, अरे भावड्या तुला हळद लावायची हाय. कृष्णा इतकी जोरात नाचत असते की बापरे, काय तिने ठेका धरलेला असतो, काय ती कंबर हलवत असते, काय हातवारे, बापरे बापरे. कृष्णा हे असं सुद्धा करू शकते हे गावकऱ्यांनी आणि दुष्यंतच्या फॅमिलीनी म्हणजेच रांगडे पाटील कुटुंबांनी आज पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. रांगडे पाटलांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय सुरू आहे. तर इथे बहिणावतीला मात्र हे सर्व बघून आनंद होत असतो. त्याचबरोबर कृष्णाच्या सावत्र आईला म्हणजेच सावित्रीला सुद्धा बरं वाटत असतं की चला हे जे सुरू आहे ते सगळं चांगलं सुरू आहे, म्हणजे हिचं लगीन तरी मोडल. पण भक्तीला हे सर्व अजिबातच बघवत नसतं. भक्ती लगेचच आता कृष्णाकडे येते आणि कृष्णाच्या हाताला धरते. ती कृष्णाला म्हणत असते, कृष्णे एक जागी उभी राहा की, काय चाललंय तुझं. अगं कृष्णी ऐक की. कृष्णा म्हणत असते, ए भावा कशा बाई थांबवतेस, हळद आहे ना व, मग हळदीत नाचाय न गो, माझी हळद आहे. ए बाबा तू का थांबला, वाजव की डीजे, अरे जोरात वाजव.
इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. तर कृष्णा आता दुष्यंतच्या जवळ जाते आणि म्हणते, बुंगाट पाहुणं तुम्ही? नाही नाही नाही, सॉरी आता तुम्ही बुंगाट पाहुणं नाही, आता तुम्ही माझे होणारे आहो. त्याबरोबर आता हे सगळं बघून दुष्यंतला कळत नसतं की एक्झॅक्ट कृष्णाचं चाललं आहे काय. दुष्यंतसुद्धा कृष्णाला विचारतो, काय चाललं आहे तुझं? हे असं वेड्यासारखं काहीतरी का वागतेस आणि काय बरळतेस हे सगळं तू? त्यावर कृष्णा म्हणत असते, असं काय करायला आहे? होणारे आहो माझे, चला नाचू आपण दोघंच जण जोडीनी छान. बाबा वाजव की. त्याबरोबर लगेचच डीजेवाला गाणी वाजवतो. तर कृष्णा आता नाचायला सुरुवात करते. परत तेच गाणं, हळद लावायची हाय आणि कृष्णा म्हणत असते, बघा हळद आहे आपली. त्याच्यानंतर आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे, हे गाणं कृष्ण लावायला लावते आणि तो आता डीजेवाला गाणं वाजवत असतो. तर कृष्णा आता त्याला इशारा दाखवत असते की आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आता बाप रे, काय कृष्णाने एकदम राडा घातलेला असतो सगळीकडे. मग ती बहिणावतीकडे येते आणि बहिणावतीला म्हणत असते, ओ कुरड्या केसांच्या मॅडम, चला की आपण फुगडी घालू. त्यावर बहिणावती म्हणते, काय फुगडी? नाही बाई नको. त्यावर कृष्ण जबरदस्तीने बहिणावतीला हाताला धरते आणि फुगडी घालायला लागते. आता कृष्णाला पू बाई पू फुगडी पू बाई पू फुगडी पू असं म्हणत कृष्ण जोरात फिरत असते. तर बहिणावती मात्र आता चांगलीच हदरून गेलेली असते. बहिणावती आता म्हणत असते, अगं जरा हळू कर की, अगं जरा थांब. आता दुष्यंत हा पटकन तोपर्यंत कृष्णाच्या जागेवर येतो आणि कृष्णाचं जे ग्लास असतं त्या ग्लासाचा वास घेतो आणि त्याच्या लक्षात येतं की मुद्दामून कोणीतरी कृष्णाच्या या ग्लासात दारू मिसळली होती. तर इकडे फुगडी खेळता खेळता बहिणावती खाली पडलेली असते. आता बहिणावतीला उचलायचं सोडून कृष्णा तिथंच उभी राहते आणि म्हणत असते, मी काय करू, त्याच पडल्या फुगडी खेळता खेळता. तोपर्यंत भक्ती आणि एक दुसरी बाई येते आणि त्या दोघी मिळून बहिणावतीला उभं करतात. तर इकडे कृष्णा म्हणत असते, शी काय यार बायका आहेत आजच्या, यांना साधी फुगडी घालता येत नाही, साधी फुगडी नाही येत, शी ही कुठे बाई. आणि मग ती म्हणते, बाळजाबाईसने फुगडी येत असणारच, येत्यानं बाळजाबाई तुमसनी फुगडी घालता. तुमसनी काय सांगू, मला ना तुमचा लई म्हणजे लई आदर वाटतो. तुम्ही खरंच लई झाकात, जगात झाकात तुम्ही. आज पावतर असली बाय मी पाहिलीच नाही आहे. आणि दुष्यंत सरकार म्हणजे तुमचं पोरग ते बी तुमच्यावरच गेलं आहे बघा. तुमचे समदे गुण घेतलेत त्यांनी. कोणाचं वाईट बघवत नाही त्यांना, समद्यांचं चांगलं करतात, समद्यांचं. म्हणूनच तर लगीन करायलात न माझ्याशी. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या दुष्यंतला मनात काय म्हणते ते, आपलं सिक्रेट आहे, कोणाला सांगायचं नाही बाळजाबाई, सिक्रेट आहे. मी तुमच्या लाडक्या लेकाला म्हणजेच दुष्यंत सरकारांना म्हणते बुंगाट पाहुणं. गाडी एवढी बुंगाट चालवत्यात, मग बुंगाट पाहुणं म्हणणार नाही तर काय म्हणणार बुंगाट पाहुणं. इतक्यात भक्ती तिकडे येते आणि भक्ती कृष्णाला म्हणायला लागते, कृष्णे अगं काय लावलंयस तू हे सगळं, चल की आतमध्ये गपकी. त्यावर कृष्णा म्हणत असते, मी नाही यायची, आज हळद आहे ना व माझी, तू जा की ग भक्ते, मला खेळू दे की ग. आणि मग ती पुन्हा बाळजाकडे येते आणि म्हणत असते, मी कुठं होतो बाळजाबाई, तुम्ही लई चांगले आहे बाळजाबाई, लई. मला तुमचा लई आदर आहे, तुमच्या पायाची धूळसुद्धा व्हायला झालं ना व मला तरी चालल, पण फुगडी घालूया की बाळजाबाई. आता हे सगळं दुष्यंतचे वडील बघत असतात आणि त्यांना हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसत असतो. त्यांना खरं तर हे आवडत नसतं. मग आता दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो आणि दुष्यंत आता म्हणत असतो, कृष्णा शांत हो, काय चाललं आहे तुझं हे सगळं, नीट उभी राहा जरा. तर कृष्णा आता काहीच म्हणत नसते, ती म्हणत असते मला फुगडी घालायची. तर बाळजाबाई मात्र हे सर्व अगदी शांतपणे बघत असतात, त्या काहीच रिॲक्ट होत नसतात. तर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्ही लई चांगले आहेसा, तुम्हाला माहिती आहे माझी भक्ती नेहमी म्हणायची, माझ्या आयुष्यात एक राजकुमार येणार, माझ्याशी लगीन करून माझं आयुष्य बदलून टाकणार. आणि बघा
तुम्ही आलायसा माझ्या आयुष्यात राजकुमार म्हणून. आणखी अजून काय हवं मला? मिळालं की समज. नाही 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 आणिक एक गोष्ट हवी की मला, आणिक एक. अरे DJ वाजव की. आणि मग पुन्हा DJ वाजवला जातो आणि पुन्हा कृष्णा नाचायला सुरुवात करते. आवाज वाढव DJ, तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव DJ, तुला आईची शपथ हाय. तर दुष्यंत कृष्णाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण कृष्णा काही थांबत नसते. हा सर्व प्रकार बघून बाळजाबाईंना मात्र आता प्रचंड राग आलेला असतो आणि बाळजाबाई जोरात ओरडतात, थांबवाय समजा. त्याबरोबर सगळीजणं थांबतात. तर बाळजाबाई लगेचच आता कृष्णाच्या आईकडे म्हणजेच सावित्रीकडे बघते आणि सावित्रीला विचारत असते, काय गं, हे संस्कार केलेस का तू तुझ्या पोरीवर? रांगडे पाटलांची होणारी सून ही अशी चार चौघात उभं राहून नाचते, अशी बिथरूच कशी शकते चार चौघात? काय हेच संस्कार आहेत का तुझे? ही शिकवण आहे वय? त्याबरोबर मग मात्र आता सावित्री म्हणायला लागते, अहो बाळजाबाई, नाही, मी माझ्या पोरीवर लई चांगले संस्कार केल्यात, पण आज हिला काय झालं, ही कशी एवढी बिथरल्या, खरंच काही कळायला मार्ग नाही बघा. बाळजाबाई म्हणायला लागतात की आता ती कशी बिथरल्या आणि तिला कशी ताळ्यावर आणायची हे आम्हासनी बरोबर ठाव आहे. आम्हीच आणतो तिला टाळ्यावर. आणि आता बाळजाबाई ह्या कृष्णावरती हात उचलणार असतात, त्या पुढे आलेल्या असतात, पण मग दुष्यंत हा लगेच मध्ये पडतो आणि बाळजाबाईंना थांबवतो. तो लगेचच आता सदाकाकांना सांगतो, सदाकाका तिथे ठेवलेला ग्लास घेऊन या. सदाकाका ग्लास घेऊन येतात. दुष्यंत त्या ग्लासाचा वास बाळजाबाईंना देतो आणि बाळजाबाईंना कळतं की त्यामध्ये दारू होती. तर दुष्यंत म्हणत असतो, आई अगं या सगळ्यात कृष्णाची खरंच काही चूक नाही आहे. अगं कुणीतरी हे मुद्दामून केलं आहे, तिच्याबरोबर प्रँक केलं आहे कुणीतरी, मुद्दाम तिच्या ग्लासमध्ये दारू मिसळली होती. बाळजाबाई जोरात विचारतात, अरे पण मग हे केलं कुणी? त्याबरोबर जयकांत आता लगेच खाली येतो आणि नाटक करायला लागतो, कुणी केलं हे समज? कुणी मिसळली वहिनीसाहेबांच्या ग्लासात दारू? बोला, तू केलंस की तू केलंस? कुणी केलं हे समज? ज्यानं कुणं केलं आहे ना त्याला फक्त माझ्या मोरं उभं करा, नाही जर त्याची चांबडी सोलून काढली ना तर नाव नाही सांगणार जयकांत रांगडे पाटील म्हणून. त्यावर लगेच कृष्णासुद्धा म्हणायला लागते, करा माझ्या मोरं उभं, नाव नाही सांगणार, नाव नाही सांगणार. त्यावर दुष्यंत म्हणतो, बाई जरा तू गप्प बस ना, जरा शांत राहा ना, धीर धर जरा. तर आता बाळजाबाई म्हणत असतात, अरे दुष्यंत, आज तू या पोरीसाठी माझीशी वाद घालायला आहेस? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, आई अगं कारण त्या सगळ्यात तिची काहीच चूक नाही आहे, तिला माहीतच नाही आहे हे सगळं, तो आज जा, मी बघतो. मग बाळजाबाई तिकडनं आत जातात. तर दुष्यंत हा कृष्णाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता इकडे लग्नाची तयारी सगळी झालेली असते, मुहूर्त आलेला असतो, पण दुष्यंत घरात नाही आहे अशी गोष्ट बहिणावती येऊन सांगते. त्याबरोबर लोक म्हणायला लागतात की हळद जशी मोडली तसंच हे लगीन बी मोडणार. त्याबरोबर आता आपण पाहतो की दुसरीकडे पूजा ही दुष्यंतला म्हणत असते, तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही डी? आणि तिने हातामध्ये पॉयझनची बाटली घेतलेली असते. तर इकडे कृष्णा म्हणत असते, माझा दुष्यंत सरकारांवर पूर्ण विश्वास आहे, ते येणार म्हणजे येणार, तुम्ही मंगलाष्टका सुरू करा, ते शेवटच्या कडव्यापर्यंत नक्की येतील. आता भक्ती म्हणत असते, कृष्णे अगं शेवटचा सबूत राहिला आहे शेवटच्या कडव्यातला. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.